सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील कामकाजात गंभीर आर्थिक अनियमितता, वरिष्ठ आदेशाची अवमानता आणि दप्तर दिरंगाई केल्याप्रकरणी गजानन बुचरे, प्रभारी मुख्य लिपिक तथा लेखापाल यांना महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी तातडीने सेवेतून निलंबित केले आहे. प्रशासकीय शिस्त आणि पारदर्शकतेशी तडजोड करणाऱ्या कर्मचाऱ्याविरुद्ध आयुक्तांनी उचललेल्या या पावलामुळे मनपा वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आर्थिक अनियमितता व पीएफ रेकॉर्डमध्ये त्रुटी, कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे पीएफ रजिस्टर मागील 7 ते 8 वर्षापासून अद्ययावत नसल्याचे निदर्शनास आले आहे. ब्रॉडशीट आणि लेजर बुक अपूर्ण असल्याने आर्थिक रकमांचा ताळमेळ लागत नसल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. वैद्यकीय बिले प्रलंबित ठेवणे, सन 2021 पासूनचे कर्मचारी व शिक्षकांचे वैद्यकीय देयकांचे प्रस्ताव जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवून कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान केल्याचा ठपका श्री बुचरे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. आदेशांचे उल्लंघन व टपाई दिरंगाई, शिक्षण उपसंचालक कोल्हापूर आणि मनपा प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या लेखी सूचनांकडे दुर्लक्ष करणे आणि शासकीय टपालांचा वेळेत निपटारा न केल्याने प्रशासकीय कामकाजात अडथळे निर्माण झालेत. असमाधानकारक खुलासा, प्रशासनाने बजावलेल्या 2 कारण दाखवा नोटिसांना त्यांनी दिलेला खुलासा वस्तुस्थितीचा विपर्यास करणारा आणि असमाधानकारक आढळल्याने ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.